वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे भाग्यश्री आणि आज आपण असा एक वीकली व्लॉग टाईप करणार आहोत. तर तुम्ही बघाल जर हा व्लॉग तुमच्यापर्यंत आला तर मी जे जे ठरवलं या वीकमध्ये जे जे होणार आहे ज्यासाठी मी व्लॉग करते ते एक तर येईल, नाहीतर मग हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. सो बघूया आता. आत्ता मी ऑफिसमधनं सुटली आणि इथे पलेडियमला आली आहे बिकॉज वीकेंडला म्हणजे एंड ऑफ द वीकला माझा बड्डे आहे. जो मला गिफ्ट वगैरे गिफ्ट बायगन सॉरी. सो मला हे घ्यायचं काहीतरी बड्डे आउटफिट घ्यायचं आहे, कपडे घ्यायचे आहे. सो बघू आता मी ते H&M मध्ये जाते. बघू आपल्याला मिळतात का. मागेशी रेड्यूस प्राइस जाऊन आलीस ना इकडे. मला काय म्हणायचंच नाही. त्याला काही सुचतच नाही दुसरं त्याच्यात. यांना गरज आहे कपड्यांची. दाखवू नको नको येडे बोलतील आपल्याला. येडे दाखवू नको चायला. हा काही बोलतो तर प्लीज इग्नोर. जाऊन म्हणून मी क्रीम पण टाकलेली की हे लोक जे बोलतात ना ते मी टाकू पण नाही शकत ब्लॉगवर की काय काय बोलतात. ती काय बोलून गेली माहिती आहे काय, इधर आते बडे बाप की बिगड़ी हुई औलाद है. मग हे काय हे तेच आहे. इतना चुभने लगा हूँ सबको. किती मस्त केलंय. मस्त वाटतंय, क्यूट वाटतंय, एकदम क्यूट वाटतंय. सो गाईज H&M पूर्ण फिरून झालंय पण काहीही मिळालं नाहीये घेण्यासारखं. आता बघू काहीतरी खायला जाऊ. खूप भूक लागली. मी बड्डेला काय घालणार आहे असं मला माहित नाहीये. लेट्स सी आपण काय करतो. The next day. हे गाईज सो मी निघाली आता ऑफिसमधनं आणि हा डे आफ्टर टुमारो म्हणजे मी लास्ट परवा शूट केलेलं. त्यानंतर मी काही शूट केलं नाही बिकॉज काही करण्यासारखं नव्हतं. हां आता मी निघाली ऑफिसमधनं. मी जरा चालली आहे. पण मी काय म्हणतो मी चांगली वाटतो जास्त. Would like to take notes while I take totes of the marijuana smoke. मी हे बोलत होते की आपण जे काय आता बोललो A few moments later. 2,000 years later. मला माहिती आहे अजून एकदा होणार आहे. तर सगळं पळायचं. बाई मी आता पडणार होती. तू बघितलं नाहीस पण मी पडणार होती. अरे माझी धक्का लागला मागे बघू. गाईज मला ना आता हे मेट्रोची तिकीट नव्हती मिळत तर मी शोधते आणि मी विचार केला की मी टाकली ना, विसरली नाही ना. हे मी बोलत होती तरी पण तो पुढे ते जे काय असतं ते तिकीट स्कॅन करायचं काय असतं काय QR कोड स्कॅन करा. हा तिथून स्कॅन करून पुढे गेला. म्हणजे माझ्याकडे जरी तिकीट नसली असती तर मी आवाज द्यायचा होता का जोरात, गौरांग तिकीट नाही असं. केलं तरी काय असतं तिकीट असतं. मग मी तिथेच राहायचं होतं.
हा तर मी असं बोलत होती की मी आता ऑफिस सुटल्यावर कुठे आली आहे माहितीये का? आपण ट्विनिंग केलं तरी दाखव. हे बघा guys. सेम घातलंय सगळं. छू बस. गप बस. काही पण मी बोलत होती यार. हा तर मी हे बोलत होती की छू बस. तर आम्ही आलोय कुठे आलोय आपण दाखवायचं काय? नाही नको सांगते. तर आम्ही जॉयसला आलोय पिझ्झा खायला. सो गाईज आम्हाला 1 तासानंतर नंबर मिळालेला आहे. मी जॉयस मध्ये बसलोय. बघूयात आता पिझ्झा यायला अजून 1 तास. ह्यांचं हे नेहमीच आहे. गर्दी नाही असं कधी झालंच नाहीये. हा तर मी बोलत होती की ॲज युजल ह्यांचा पिझ्झा यायला आता 1 तास लागेल. आधी 1 तास आम्ही वेट केलं. फक्त पिझ्झा खायला एवढा वेळ लागतो. फक्त पिझ्झा खायला अजून इथे काही चांगलं पण नाही लागलं. आम्ही गार्लिक ब्रेड ट्राय केले. हे चॉकोलावा ठीक लागतो. टेस्ट लागतो. आणि इथे ना आम्हाला ह्यांचं इथे ना आम्हाला ह्यांचं बटर चिकन आवडतं. आणि हा आम्ही दोघंच नाही. मी तुम्हाला मगाशी फक्त दोघंच दाखवलो. आम्ही अंधेरी स्टेशनवर ना आलो दोघंच. पण आमच्यासोबत अजून पण कोणतरी मी दाखवते. इथे आता बॅक कॅमेरा नाही चालवत नाही फोनमध्ये अजून तरी. म्हणजे व्हिडिओ चालू असताना तो फीचर नाही आला आयफोन मध्ये. मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवले. 1 सेकंड. तर ही पण आहे आमच्यासोबत. आणि काय आपण काय काय खाणार आहे सांग? बोळा चिकन पिझ्झा आणि मीडियम आणि टोर्नाडो मीडियम. आमचे ते दोन्ही फेवरेट आहे तिथे. बाकी हा थम्सअप तर ऑलरेडी घेतलंय. पाणी पण आणि पेप्सी झिरो. हा हिने पेप्सी झिरो घेतलंय. ही पिझ्झा खाते ज्याच्यात एवढा चीज असतो आणि त्यात तिने बॅलन्स पेप्सी झिरो घेतलंय. बॅलन्स नशीब दुसऱ्या कोणीतरी डाएट कोक नाही घेतला. अजून पण लोक आहेत डाएट कोक वगैरे. डाएट कोक नाही म्हणत नाही घेतलं. कोक नाही आहे. झिरो पेप्सी चांगली नाही लागत. आणि गाईज प्लीज मला हे सांगा की तुम्हाला इथे कोणता पिझ्झा आवडतो. जर तुम्ही इथे आलाय तर तुम्हाला माहिती आहे जॉयस पिझ्झा घडीमध्ये आणि मला आतमध्ये कुठे तर प्लीज सांगा की तुम्हाला कोणता पिझ्झा आवडतो. आमचे ते दोन्ही फेवरेट आहेत. एक बटर चिकन आणि मला बटर चिकन जास्त आवडतं आणि टोर्नाडो पण चांगला लागतो. बट बटर चिकन इज ऑन टॉप फॉर मी. गाईज दिस इज टोर्नाडो आणि बटर चिकन. काय झालं सांग? तूच सांग ना. दाखवतेस का करून? तो घेतला आणि मी थोडं सँडविच पेडल आजच का? नको 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 नको. गरम असणार. खूप गरम असणार. ईशान नको. आणि गाईज हे आम्ही पार्सल घेतले कारण ऑब्विसली आम्हाला गेलंच नाही एवढं सगळं. हे काय खातात काय माहिती. मी
जेवण आलो घरचं खाऊन आलो खोटं बोल नको. गरम आहे तापून आणलं मी नाही खात आहे मी नाही खात आहे सो गाईज मी उतरली आता मला ट्रेन चेंज करायची ऑफकोर्स, कारण आपण जवळच्या जागेवर ना पिझ्झा वगैरे खायला असं लांबच जायचं आहे. पण खरंच यार जसा पिझ्झा काय लागतो नेक्स्ट लेवल, मला खूप आवडतं. मी 2022-23 खाते. मस्त गाईज किती चालायला लागतं. मी ह्या विचारात स्लो पकडली की सॉरी फास्ट पकडली की दादरला उतरून चेंज करायला आहे. तर स्लोनी पण मी जर वेस्टर्नला स्टेशनवर उतरली तरी तिथून मी म्हणजे काही जाऊ शकते चालू. पण ते थोडं लांब आहे म्हणून मी विचार केला ओके लेट्स गो बाय फास्ट आणि मग मी चेंज करेन सेंटरला जाऊन दादरवरनं. पण मला दादरवरनं पण तेवढंच चालायला लागतं आहे. मी चालतेच आहे कधीपासून चालतेच आहे आणि कधीपासून माहिती. आणि मी नेहमी काही ब्लॉग करायला गेली ना की हे असं हे लोक बोलतात एवढं जोरात, मला नाही आवडत आहे. तर काहीच लास्टची माझी क्लिप होती ती दादर स्टेशनची होती. मग त्यानंतर मी घरी आली आणि तो पिझ्झा आणि चॉकोलावा केक, मोस्टली चॉकोलावा केक खाऊन जो शुगर रश झालेला आणि ज्यामुळे मला ती झोप येत होती, तो आळस येत होता, तो आत्ता तरी येत नाही आहे. तर मी आता फ्रेश वगैरे झाली आहे मस्त आणि म्हणजे दिवस संपला आहे. बट बघू आता काय. आणि हां, माझं अजून बड्डे आउटफिट ठरला नाही आहे. माझा बड्डे संडेला आहे म्हणजे 5 एप्रिलला आणि अजून माझं बड्डे आउटफिट ठरला नाही आहे. मी काय घालणार आहे मला नाही माहिती काय करायचं. आणि त्यात ह्या म्हणजे हे सगळं तर चालूच. आता उद्या पण माझा शूट असा म्हणजे फ्रेंड्स येणार आहेत आणि आपण एक चांगले असे थोडेफार गेम्स म्हणजे चॅलेंजेस जे मी आधी पण आता 2-3 व्हिडिओज टाकलेले ते लोक येणार आहेत, तर आपण थोडेफार चॅलेंजेस करू. आणि उद्याचा दिवस पण माझा ह्याच्यातच जाणार. तर मला तर मला बड्डेचा आउटफिट घ्यायला आय गेस परवा जायला लागेल. परवा मला सुट्टी आहे गाईज काय कसं हां गुड फ्रायडेची सुट्टी आहे मला परवा. तर तेव्हा जाऊन बघू विचार करेन मी काय घ्यायचं. मला काय मिळत नाही, मी खूप चूजी आहे गाईज. म्हणजे कोणतीच गोष्ट अशी मला असं कधी नाही झालं की मला लगेच कोणती गोष्ट आवडली आहे, लगेच कोणती गोष्ट मी घेतली आहे. आणि सेम फॉर फूड. तर खाण्यात पण मी अशीच आहे, चूजी आहे थोडी. मला असं पटापट कोणती गोष्ट आवडत नाही, सगळ्या गोष्टी आवडत नाही. म्हणजे खायला अशा भाज्या वॉटेवर. मी हे काय सांगते मला माहीत नाही, बट मी अशीच बडबड करत बसली आहे. सो बड्डेचा आउटफिट घ्यायचा आपल्याला. हां, आणि मी पुढच्या वीकमध्ये म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या वीक आहे त्यात मी ट्रिपला पण जाते परत. तर त्याचे पण आउटफिट्स अजून मी डिसाईड नाही केलेत, काही नाही डिसाईड केलं आहे काहीच. मला काय कळत नाही, असं माइंड असं फ्लटर्ड वाटतं पूर्ण. तर ते आपण ते आउटफिट डिसाईड करू आणि आजचा दिवस आपण इथेच संपवू. कारण आत्ता मी काही नाही करणार. आता मी मला भूक पण नाही आहे एवढं. मी पिझ्झा खाल्ला तर मला भूक पण नाही आहे. आता मी फक्त आराम करणार मस्त. आता थोडंफार मी बुक वाचेन, केंडलवर माझी बुक चालू आहे ती. आणि त्यानंतर मग आपण झोपायची तयारी करू आणि झोपू, बस एवढंच आहे. आता काही नाही. आता उद्याचं सगळं, आता उद्यापासून परत मला एक तर मी रोज 6 महिने मला रोज CSTला जायचं आहे. माझी ट्रेनिंग असते हिंदी टायपिंगची, जी मला ऑफिसकडनं म्हणजे हे केलं असाईन केली आहे. तर मला त्यासाठी दररोज 1 तास जावं लागतं. 1 तास CSTला जायचं आणि मग देन माझं ऑफिस माटुंगा साईडला आहे, तर मला तिथे जावं लागतं. मी काय बोलते हे सगळं. ठीक आहे, चला गाईज बाय. आपण उद्या भेटूया. उद्या माझे फ्रेंड्स आले म्हणजे मी उद्या ऑफिसला जाणार आहे. मग ऑफिसवरनं आपण डायरेक्ट फ्रेंड्सला भेटणार आहे माझ्या घरी, कारण ते लोक सगळे इथे येत आहेत शूट करायला. तर
आपण उद्या भेटूया तोपर्यंत. आणि काहीच मला माहिती आहे, मला हे माझे जे दात आहेत त्याच्यासाठी असं लोक मस्करी वगैरे करू शकतात. तर मी आत्ताच हे सांगू इच्छिते की मला काही फरक पडत नाही तुम्ही माझी काही मस्करी केली तरी. आणि हां, मला मेन हे पण तुम्हाला सांगायचं होतं की मी मनाला गेलेली एक व्लॉग टाकला आहे, बाकी पुढचं मला टाकायचं आहे अजून सगळं. तर तिथे मी एका टेम्पलमध्ये पडली. तर हे बघा दिसतंय, हे असा जो आलाय ना तो आर्क. तर तो आर्क मला म्हणजे माझे फ्रेंड्स सांगत होते आणि मी पण असा विचार केलेला आधी इनिशियली जेव्हा मी पडली तेव्हा, की ते थोडंसं असं काय बोलतात त्याला, मला अजून काय शब्द नाही सुचत आहे, बट ते तासू शकतो. बट क्रेझी भाग्याने असा विचार केला आहे, असा डिसिजन घेतला आहे की हे मी नाही करणार आहे, काही ह्याचं काही नाही करणार आहे, त्याला काहीच म्हणजे काहीच नाही. ते मी एक मनाली म्हणजे हिमाचल प्रदेशची मेमरी असं मी ठेवणार आहे माझ्याकडे. आणि हे मी कधीच नाही करणार आहे, हे असंच राहणार आहे, हेच तुम्हाला सगळ्या व्हिडिओजमध्ये असंच दिसणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर मस्करी करायची असेल माझी तर मला काय फरक नाही पडत. बाय, आजचा दिवस संपलाय. डिसमिस गाईज. हे गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. सो मी हे हातात घेऊन का उभी हे मी तुम्हाला सांगते 2 मिनटात. आधी मला ते टाकू दे त्याच्यात. सो मी एवढीच आहे, माझ्यासाठी एवढीच आहे. थांबा. तर माझी मम्मी आणि भाऊ बाहेर गेलेत. आज गुड फ्रायडे, मला सुट्टी आहे. सो माझी मम्मी आणि भाऊ बाहेर गेलेत आणि त्यांनी मला एक टास्क दिला आहे पावभाजी बनवायचा. सो म्हणजे बनवायचं म्हणजे बेसिकली मम्मीने केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, बट थोड्या गोष्टी मला करायच्या. जसं की हे तिने भाज्या उकडल्या, मग तिने कांदा कापून ठेवलेला. तर ते सगळं झालं आणि ती गेली. आता त्याच्यानंतर ते बनवायचं सगळं मला आहे. तर मी आत्ता तेल टाकलं, त्याच्यात कांदा टाकला, त्याच्यात लसणाची प्युरी टाकली, त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी आता मी टाकते त्याच्यात. मी दाखवते मला, थांबते. ही बघा, हे बघा. तर हे मी ह्याच्यात टाकते आता. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे थोड्या वेळाने. तोपर्यंत हे असंच राहू द्या. बाकीचं मी दाखवते तुम्हाला, काय टेन्शन नका घेऊ. मी दाखवते कशी पावभाजी नाही बनवायची, हे मी दाखवणार. हां, तर मी हे बोलत होती की पावभाजी मी दाखवते तुम्हाला, पण कशी नाही बनवायची ही. कारण मला जेवण बनवता एवढं काही खास येत नाही. जर माझे मैत्रिणी बघत असतील तर त्यांना माहिती आहे ही गोष्ट की जेवण आणि माझं काही नातं नाही. तर ठीक आहे, थोडंफार येतं मला, असं नाही की काहीच येत नाही. तर मी आता पावभाजी बनवते. हे सगळं मला करायचं आहे, काढायचं आहे याच्यातलं टोमॅटो प्युरी. आणि त्यानंतर पुढचं मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत थांबायचं, जाऊ नका कुठे, जाऊ नका, बाय. मी आता त्याच्यात पावभाजी मसाला आणि आमचं ज्या हॉर्लिक्सच्या बॉक्समध्ये काय मिरची नाही, लाल मिरची मिरची पावडर टाकते आणि पावभाजी मसाला टाकते. मी तुम्हाला हे दाखवू नाही शकत बेसिकली, आय गेस, कारण एकच हात आहे, सॉरी एका हाताने टाकायचं आहे, सॉरी 2 हाताने टाकायचं. मी काय बोलते आहे, बाय. तर गाईज, लेट्स पुट आवर भाजी इन. भाई जोडे, खूप जोडे, बापरे. असं होतं काय जर तुम्ही रोज असं
बेटर. बाई खूप सोड आहे. गाईस बस झालं, तुम्हाला खूप अनएक्सपेक्टेड बघताय का? हां, आणि कोणी असं बोलणार नाही की मी आंघोळ नाही केली आहे. प्लीज गाईस, केली आहे मी आंघोळ. हाय गाईस, सो आपली ना भाजी ऑलमोस्ट झाली आहे, दिसते तुम्हाला. तर त्याच्यात फक्त थोडं पाणी टाकायचं आता गरम, मग बनेल आपली पावभाजी. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर ते झाल्यावर आता आपण जेवून आपल्या शॉपिंगला जायचं. म्हणजे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल की माझ्या बड्डेचा ड्रेस अजून झाला नाही आहे फिक्स. काय घालायचं आहे मी बघितलं आहे. तर आता बघू, मी दादरला जाईन बघायला आणि मग आपण भेटू थोड्या वेळात. आता मी खाती आणि मग भेटते. म्हणजे माझे मम्मी आणि भाऊ आल्यावर खाणार आहे मी. पण त्यानंतर जेव्हा निघेन तेव्हा मी तुम्हाला भेटते. बाय. सो काय जेवण वगैरे झाल्यावर मी आली आहे दादरला. थोडंफार शॉपिंग जे मी बोललेली की मला बड्डेसाठी काहीतरी बघायचं आहे, तर त्या बघू इथेच कुठेतरी. आणि कोणतरी येतं आहे त्यासाठी मी थांबली आहे. आणि कोण आहे मी ते तुम्हाला 5 मिनटात दाखवते. ओके बाय. बोल आता, तू इथे का आलायस तुझ्या गावातून? हिला मला कामाला बोलवलं. हिचं काम आहे का, हिला शॉपिंग करायच्या त्याची, तर मला तिने बोलून घेतलं. स्वतःही शॉपिंग करायला मला बोलवलं. चल ए मम्मी बघते, मम्मीला मारतो मम्मी बरं आलं, कोणतरी मारलं पाहिजे एकानं. मी कन्फ्यूज आहे. हे सांगताच वाटतंय बट आय डोंट नो. Happy birthday to you. Happy birthday to you. हे गाईज, सो आज मंडे आणि आपला लास्ट वीक संपला आहे. जो लास्ट वीकमध्ये जे तुम्ही सगळं बघितलं ते ह्याची लास्ट क्लिप होती बाय द वे, या माईकची अनबॉक्स करताना. आणि हा माईक मला प्री बड्डे गिफ्ट म्हणून माझ्या भावाने आणि मम्मीने दिला. आणि माझे फ्रेंड्स पण आलेले रात्री. केक कटिंग वगैरे केली आम्ही आणि नंतर मग वर्लीला पण गेलो, थोडा टाईमपास वगैरे गेला रात्री. सो ते झालं. आणि त्यानंतर बड्डेच्या दिवशी पण मी एवढं काही शूट नाही केलं बिकॉज मी असं आम्ही टाईम झोनला गेलेलो, खेळलो वगैरे, मजा केली. तर ते पण जास्त मी काही शूट नाही केलं आहे. तर मला असं वाटतं आपण हा व्लॉग इथेच संपवूया. आणि तुम्हाला असं वीक इन माय लाईफ सॉर्ट ऑफ व्लॉग्स कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तर आपण तसे अजून बनवू. आणि बस बाकी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला काय आवडलं, आणि सबस्क्राईब करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.